to identify patterns and trends, which ultimately helps improve their marketing strategies and increase customer requirements. तुम्हाला हे पाठ होईल का असं? मग तुम्ही उगाच चॅट जीपीटी बनवून घेतलंय. हे बघा, चॅट जीपीटी काय करेल, चॅट जीपीटी त्याच्या पद्धतीने लिहून देईल ते, पण आपल्याला तसं नकोय, आपल्याला आपल्या पद्धतीने पाहिजे. त्यामुळे मी तुम्हाला काल म्हणालो होतो की तुम्ही तुमच्या बाजूने तयार करा, आणि जे तुम्ही पहिली गोष्ट तर मी तुम्हाला पूर्ण पाठ करायला सांगितलं होतं, जे काय असेल ते तुम्ही फक्त चॅट जीपीटीला सांगून 2 मिनिटात मोकळे झालात. फर्स्ट वाला म्हणजे कोणतं? आता याच्यामध्ये तुम्ही चुका काय केल्यात अजून माहिती का? तुम्ही त्याच्यात सांगायचं नाही की मी डेटा सायन्सच्या कोर्समध्ये इनरोल केलोय म्हणून, कारण ते बॅड इम्पॅक्ट पडतं तुमच्या याच्यावरती. तर मी इंट्रोडक्शन कसं सांगितलं होतं सांगा, त्या दिवशी काय काय पॉईंट सांगितले होते मी? कसं करायचं असतं इंट्रोडक्शन तयार? असं जे आपल्याला पाठ पण होईल आणि फ्लुएंटली आपण बोलू शकेल. जास्त हार्ड वर्ड सुद्धा नाही वापरायचे, कारण का तुम्ही ते वर्ड वापरलं तरी समोरच्याला कळतं की हा फेकतोय म्हणून. बाकीच्यांनी काय तयार केलंय का इंट्रोडक्शन? नाही अजून. केलं आहे का नाही? हा, नाही केलं. कारण का तर आतापासून तुम्हाला अपॉर्च्युनिटी आल्यास तर तुमच्या हातातून मिस नाही व्हायला पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे की आता तुम्ही फुल स्टॅक इंटरव्ह्यू साठी काय नाही, काल दोन्ही क्लास मिक्स घेतला होता, त्याच्यामुळं गुगल मीट वरती घेतला होता. नाही, गुगल मीट वरती घेतला होता. अजून काय सांगितलं होतं तुम्हाला इंट्रोडक्शन सोबत? आणि मी तुम्हाला तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आल्या पाहिजेत हे सांगितलं होतं तुम्हाला काल. मग तुम्ही ते लिहून घेतलं होतं का? नाही. Look at here. Now again I am going to explain you how you have to prepare for your introduction, because you are going to impress that interviewer by doing your introduction. Right now, which things you should mention in your resume, or not in resume, in your introduction. So there you have to first of all mention, if you want to say that, first of all, what? Thank you very much for giving me this opportunity to introduce myself. This is going to be your first line. If you want to, it is totally dependent on you. हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला थँकफुल राहायचं आहे का नाही. Right now, after this you have to start with your name. My name is dash dash dash. This is going to be your name, and I have completed my bachelor's in dash dash dash. Right now you have completed your bachelor's in whatever your degree, and after that you can mention from this university. Right now, after this you have to mention
whatever you are best in your area. Now something like your plus point, otherwise your positive point, otherwise which in area you are doing well area. Now something like yesterday I have explained you that I am very well to match up with a group, right? And I am quick learner, right? Yes, and easily adapt with group. आता याचा अर्थ काय आहे, तर मी नवीन गोष्टी लवकर शिकतो आणि मी ग्रुपमध्ये चांगल्या पद्धतीने मिक्स होतो. कारण का, तुमचे जे काही प्रोजेक्ट्स असणार आहेत ते तुम्हाला ग्रुपमध्ये करायचे आहेत, राईट? नाव दिस इज गोइंग टू बी युअर पॉझिटिव्ह पॉइंट. This is going to, you have to mention your positive point. Now after this you have to mention in which area you are not well. Something like you can tell them I am uh, which type of sentence you can write down here. Something like you have to, let us say, how you can play this area. Something like I am mm, afraid of deadlines. आता याचा अर्थ काय, तर मला डेडलाईन्सची भीती वाटते असं आपण सांगू शकतो त्याच्यामध्ये. म्हणजे त्याचा इम्पॅक्ट कसा पडेल, की बाबा याला खरंच कामाचं टेन्शन येतं, ऍटलिस्ट कशाचं तरी याला टेन्शन येतं, राईट? तर याला आपण वेगवेगळ्या सेंटेन्सनी प्ले करू शकतो, ठीक आहे. पण ऍज इट इज तुम्ही वापरू शकता, किंवा याच्यामध्ये जर सिमिलरिटी, जर पॉझिटिव्ह वेनी तुम्हाला तुमचा निगेटिव्ह पॉईंट दाखवायचा आहे, तर तो प्रयत्न आपण इथे करत आहोत, राईट? Then after this you have to mention your hobby. Now I have hobby of walking in dash dash dash, otherwise scenic places. Now this is my hobby. Okay, now scenic means in nature, right? That boosts my energy, right? Because that boosts my energy. Now this is going to be your quick and short, your first introduction part. Now after this you have to tell about your family if you want. There are 4 members in my family. Now if you want to introduce about your family, what they are doing, you can. It's totally dependent on you, right? Now after this you have to look at here. This is going to be your first part. Now after this you have to mainly move on your projects, otherwise whatever the technical things. Now you can play something like while doing internship at data council. While doing internship at data council, I have gained a valuable experience from whatever your project name. Something like insurance premium prediction project. Now you have to just tell about your this experience about while you are doing your internship. Now what can you do that? Now after this you can mention your projects, whatever you have till while you are college, right? Now how can you add all these projects? Also I have, well,
experience in no something I have also gain valuable experience from uh, whatever your project's name, something like diamond price modeling. Otherwise, after that, you can mention one or two or three, whatever you are did your projects while learning, while learning data analysis. Okay. Now this is going to be your quick and best short introduction, and you have to explain all these things in a smoothly way. स्मूथली वे मीन्स तुम्हाला हे एकदम शांतपणे सांगायचं, गडबड नाही की मी पाठ केलंय असं. हा, जे आपण नॅचरली बोलत आहोत असं दाखवायचं आहे त्यांना. ठीक आहे. नाव this one thing is completed about your introduction. Now they are mainly going to focus on your skills. Okay. Now you have to mention all those whatever you have used as skills in your project. Now that means you have to explain your end-to-end project. Now what is this project? Something like whatever I explained to you while learning our SQL. SQL शिकत असताना मी तुम्हाला काय सांगितलं होतं? Pipeline, right? But before pipeline, you have to mention your problem statement. Now, what is this problem statement? Why you are going to work on this project? Otherwise, why you are doing this project? Which problem you are solving? Right? Now, after that, you have to explain your pipeline. Something like where is data ingestion, and then whatever you have did EDA, feature engineering, model evaluation, model building, deployment. All these things should be prepared in the at least 5 to 6 main points. That whatever I told, like something like data ingestion, then EDA. Now, while doing EDA, which types of problems do you face? Now you have to first of all write down all those things in your notebook, because remember that if you are going to explain all these points to the your interviewer, remember that he is definitely going to focus on you, because yesterday I have taken the interview of 5 students, something like the 3 years of experience for the one recruitment company. Right now, out of them, I have selected that one candidate who are explaining their pipeline in details way. त्याने मला काय केलं, त्याचा प्रोजेक्ट इन डिटेल्स मध्ये सांगितलं की इथे माझा डेटा होता, असा माझा प्रॉब्लेम स्टेटमेंट होता, मग मी डेटा असं फेच केला, फेच करताना मला हे प्रॉब्लेम आले, फेच करताना माझं सर्व्हर या टाईपचे होते. त्यानंतर EDA process, what they have faced the problems while doing the EDA, something like there was data size of this much, and then we get to know that that data is not sufficient for doing our model building. So then we have created some demo data by using this technology. Then we have extracted some columns because of this reason. Now after this, you have to go for the next process. Now you have to explain all this process, right? And that is going to be your end-to-end project. Now after this, they are mainly going to focus on the questions of the data analysis, otherwise the data science.
Okay. Now these types of question they mainly going to ask in your interview because they have given me one script, right? So according to that script, I have to ask the question. Okay. Now after this, they are going to ask you the question based on the Python. Which types of question they may ask in Python? Something like, first of all, what is the Python? Why it is used for the data science and the data analysis, right? Now after that, what are the data types? Something like whichever I have taken your previously interviews. Now they may ask you to create one class, and there you have to add two features inside that class, right? Now you have to create one function, right? So something like that way they are mainly going to ask in your interview. And now that interview is going to take your time of at least 45 minutes to 1 hour. आता आपण जी प्रोसेस पाहिलेली आहे ऍक्च्युअली ही प्रोसेस होण्यासाठी बरोबर तुमचा 1 तास जातो. बरोबर तुमचा 1 तास जातो. ठीक आहे. हो. मग तुम्ही जर क्वेश्चनचे आन्सर नाही दिला तर मग तो तुमचा इंटरव्ह्यू घ्यायला चालू करतो. त्यामुळे त्याला चान्सच जास्त द्यायचा नाही की त्याने आपल्याला क्वेश्चन विचारायचं. मग आता हे तुम्ही रट्टा मारायचे का कसं ते टोटली डिपेंड तुमच्यावरती आहे. पण मी काल जे स्टुडंट्स पाहिले मला माहिती की त्यांनी मला माहिती त्यांनी स्वतःहून प्रिपरेशन केलं नव्हतं. ते रट्टा एवढा चांगल्या पद्धतीने मारला होता की ते बोलत होते कंटिन्युअसली अर्धा तास प्रोजेक्ट एक्सप्लेनेशन वरती. आणि एवढंच असतं इंटरव्ह्यू म्हणजे तुम्हाला वाटतं की काहीतरी खूप मोठं लॉजिक असतं रॉकेट सायन्स सारखं. काही नाही, एवढंच असतं. कारण आता पहा, इंटरव्ह्यूला आपण आता स्प्लिट केलंय. इंटरव्ह्यूला आता आपण एवढ्या पार्ट्स मध्ये स्प्लिट केलंय त्यामुळे आपल्याला इझी वाटतं. मग अशाच प्रकारे तुम्हाला प्रिपरेशन करायची आहे तुमच्या इंटरव्ह्यूची. एकदमच सगळ्या इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करायची नसते. इंटरव्ह्यूची प्रिपरेशन हे हळूहळू तयार करायचे असते. जसं की आता तुमच्याजवळ टाइम आहे कशासाठी? तुमचे इंट्रोडक्शन बनवण्यासाठी, तुमचे लिंक्डइन बनवण्यासाठी, तुमचे गिटअपचे अकाउंट चांगल्या पद्धतीने बनवण्यासाठी, राईट? मग मला सांगा, जर तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टींसाठी असा एवढा चांगला टाइम देणार आहात तर का नाही तुमचं सिलेक्शन होणार? हे बघा, ज्याला व्हायचं आहे, ज्याला करायचं आहे ना, तो दिवस आणि रात्र याचाच विचारत असतो की अजून मी कसं चांगलं करू, अजून मी कसं चांगलं करू. ज्याला करायचं नसतो तो घरी जाऊन बॅग तिथंच टाकेल, त्याला उद्याच डायरेक्टली क्लासला येईल. बरोबर? हो, खूप म्हणजे हा, ओके. हा, नाही, कारण का माहिती का, ऐका, कारण का माहिती का, आजकाल जसं तुम्ही जास्त शिकत जाचाल ना तसं तुम्ही डोक्याने थोडे मंद होत जाता. कारण 10वी मध्ये तुम्ही बघितलं तर तुम्हाला किती गोष्टी येत होत्या, राईट? जसं जसं तुम्ही मोठं होता तसं तसं बुद्धी तुमची थोडी छोटी होत जाते. आता खूप जणांना ते पण येत नाही, सेंटीमीटरचं कन्व्हर्शन करता येतं. नाही नाही, मी गोष्ट सांगतो तुम्हाला, ते सुद्धा येणार नाही काय स्टुडंट्सला करता. हा, मग इंटरव्ह्यूवरला फक्त काय पाहायचं असतं की बाबा याचे जे बेस आहेत ते परफेक्ट आहेत का. कारण का आपल्या कंपनीमध्ये किंवा ऍज अ फ्रेशर आहात त्याच्यामुळे तुम्हाला ऍज अ ट्रेनिंग पोझिशन असते तुमची, म्हणजे तुम्हाला ते शिकण्यासाठी भरपूर टाइम देणार असतात. फक्त ते एवढं एक्सपेक्ट करतात की तुम्हाला तुमच्या बेसिक गोष्टी यायला पाहिजे. सगळ्यात सी का मग आर तर नंतर चेक होऊ का, हा इंटरव्ह्यू मधला क्वेश्चन आहे का? काकांचं जाऊ द्या, तू काकांचं कुठे घेऊन बसला आहे का? काका इंटरव्ह्यूला येणार आहेत का? नाही नाही नाही, नका. आणि हे पहा, आपण मेनली जो फोकस करणार आहोत तो पायथन वरतीच आहे. कारण का, तर पायथन ही सगळ्यात इझिएस्ट लँग्वेज आहे प्रोग्रामिंग मधली आत्ताची सर्वात.
प्रोग्रामिंग लँग्वेज तर महाराजांच्या काळापासून आली आहे. नाही नाही, तसं तर मग त्यांचे प्रोग्राम वेगळेच होते नाही दुसऱ्यांना बोलायचे, त्याला पण आम्ही प्रोग्रामिंग लँग्वेजच म्हणू ना मग. कशाला भेटता तुम्ही अशा काकांना? काका म्हणायचं आमच्या आयुष्यात आमची टेन्शन लय आहे, तुम्ही नका अजून देऊ मला. आता पहा, तुम्हाला मी हे जे आता सांगितलेलं आहे, तुम्हाला याप्रमाणे तुमचं पूर्ण इंट्रोडक्शन तयार करायचं आहे. आणि तुम्हाला ऑलरेडी प्रोसेस माहिती आहे ईडीए मध्ये काय होतं. फीचर इंजिनिअरिंग तुम्हाला बाकी आहे अजून. फीचर इंजिनिअरिंग म्हणजे तुम्हाला कॉलम्स किती सिलेक्ट करायचे त्याला फीचर्स म्हणतात. तर तुम्ही इथपर्यंत काम केलं पाहिजे असं मी एक्सपेक्ट करतोय तुमच्याकडून. ही फाईल, याला काय फाईल म्हणतात का? नाही, पण याला काय मिनिंग आहे का या लिहिलेला? काय काय चॅट जीपीटी वरती काल मी हेच सांगितलं, काय याच्यापेक्षा वेगळं सांगितलं नाहीये. चॅट जीपीटी तुम्हाला बनवून देऊ शकतं, पण चॅट जीपीटीची जी लँग्वेज असते ती खूप हार्ड असते. त्याला तुम्हाला प्ले करावं लागते की तू मला एकदम 4 वेळा त्याला एडिट करायला सांगावं लागतं की तू हे असं कर, तुम्हाला एकदम इझिएस्ट लँग्वेज मध्ये, मी इंडियामध्ये राहतो त्याप्रमाणे तुम्हाला बनवून दे. पॉवर बीआय डाउनलोड केलेला आहे का तुम्ही? ओपन करून पहा. शिकणार आहोत ना आपण, स्टार्ट पासून शिकणार आहोत. हो, तेच शिकणार आहोत आपण. कशाला? नाही नाही, कट करायचं, काय गरज नाही लॉग इन वगैरे करायची. कॉर्नर मध्ये डायरेक्ट क्रॉसचा ऑप्शन येतो तुम्हाला. ऍक्च्युली मला पॉवर बीआयचं इंट्रोडक्शन द्यायचं होतं, पण आधी मला बोर्ड साफ करावं लागेल त्यासाठी. हा, नाही नाही, तुझं एक लिक्विड आणावं लागेल. बरं ठीक आहे, मला एक गोष्ट सांगा, तुम्ही एक दुसऱ्यांशी काय दिवसभर डिस्कशन करता का नाही? कोणाशी? रजत? रजत तर दिवसभरच असतो. आता पहा, मी तुम्हाला काय सजेशन देतोय, ठीक आहे? कोणाला याच्यामध्ये काही प्रॉब्लेम किंवा काही डाऊट असेल तर मला सांगू शकता. ऑनलाईन ऐकत आहात का तुम्ही? ओके.
रिषभ, मराठी लँग्वेज चालेल ना तुला? येस सर, येस सर. ओके. आता पहा, तुमचा टाइम आता जवळ येत चाललेला आहे. म्हणजे तुमचा पोर्शन आता जो डेटा अनालिसिस आहे तो संपत जाईल. म्हणजे तुम्हाला ऍज अर्ली ऍज पॉसिबल तुम्हाला एक जॉब हातामध्ये घ्यायचा आहे, राईट? तर आपण जॉबसाठी हे नाही पाहणार की मला एवढंच पॅकेज पाहिजे तेवढंच पॅकेज पाहिजे. कारण का, तर आपला पहिला इयरचा जो फोकस असणार आहे, मी तुम्हाला काय सांगतोय, तुम्हाला लर्निंग वरती फोकस असेल ठेवायचा आहे. म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये काम कसं चालतं. कारण का माहिती का, आपण जे प्रोजेक्ट म्हणा, आपण जे काही मी तुम्हाला शिकवत असतो, या गोष्टी लिमिटेड असतात की बाबा एवढं शिकाय, कारण आपण सगळ्या गोष्टी तर नाही शिकवू शकत. ठीक आहे, पण तुम्हाला कंपनीमध्ये गेल्यानंतर रोज एक तुम्हाला नवीन प्रॉब्लेम फेस करायला लागतो आणि तुम्ही बरोबर त्याचं सोल्युशनही काढता. म्हणजे एका प्रोजेक्टसाठी आपण जो एंड टू एंड प्रोजेक्ट एका दिवसामध्ये बनवतो आणि तोच प्रोजेक्ट आपण एखाद्या कंपनीमध्ये गेल्यावरती त्याला 1 वर्ष लागतं. मग पहा किती मोठा डिफरन्स आहे. म्हणजे काहीतरी वेगळं असणार त्या प्रोजेक्ट मध्ये, राईट? तर त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही डेली तुमचा एक टाइम ठरवायचा आहे. आता आपल्याकडे किती स्टुडंट्स आहेत तिथे ऑनलाईन? मी असं समजतो की आपल्याकडे एक 8 स्टुडंट्स आहेत. तर तुम्हाला जे लोक ठीक वाटतात त्याप्रमाणे तुमचे 2-2 चे किंवा 4-4 जणांचे 2 ग्रुप करा किंवा 3-3 जणांचे पाहिजे तसे ग्रुप करा. पण तुम्ही दिवसातून ऍटलिस्ट 1 तास एक दुसऱ्यांशी डिस्कस केलं पाहिजे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की माझं कम्युनिकेशन मध्ये प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही एक दुसऱ्यांशी जे डिस्कशन करणार आहात किंवा सुरुवात अर्ध्या तासाने करा, 15 मिनिटांनी करा दिवसातली. तर तुम्हाला टेक्निकल जे काही गोष्टी आहेत एक दुसऱ्यांना इंग्लिश मध्ये बोलायचं. ठीक आहे, आता या तुम्ही गोष्टी स्वतःहून केल्या पाहिजेत. आता ते सुद्धा मी तुम्हाला सांगावं लागतंय. तर कोणाला काही प्रॉब्लेम आहे का याच्यामध्ये? तुम्ही तुमच्या प्रमाणे तुमचा टाइम ठरवू शकता की या टाइमला आपण रोज कंपल्सरी न चुकता आपण बसणार आहोत गुगल मीट वरती. एक दुसऱ्यांच्या घरी जाऊन बसायचं नाहीये. तुमचे वेगळेच प्रोग्राम चालू होतील बसल्यावरती. ठीक आहे, कारण मी असा एक्सपिरियन्स पाहिलेला आहे की स्टुडंट्स जेव्हा अशी एक दुसऱ्यांशी मदत करतात तेव्हा एक दुसऱ्यांना वेगवेगळे गोष्टीमध्ये जे वीक असतो त्याला आपण स्ट्रॉंग करतो पॉईंट जे सर्वांचे असतात त्याप्रमाणे. ठीक आहे, तर आज तुम्हाला काय बनवायचं आहे? फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला बनवायचं आहे तुमचं इंट्रोडक्शन, ते पण तुमच्या पद्धतीने जे तुम्ही फ्लुएंटली बोलू शकतात. ठीक आहे, आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा जो प्रोजेक्टचा पार्ट मी सांगितला होता तेव्हा प्रोजेक्टचं एक्सप्लेनेशन सांगितलं, प्रोजेक्ट कसा असतो, मला तुमच्याकडे त्या गोष्टी रिटर्न मध्ये पाहिजे. एखाद्याला जर मला प्रोजेक्ट एक्सप्लेन करायचा असेल तर मी तो कसं करेन आणि मी तुम्हाला इथं समोरून प्रोजेक्ट एक्सप्लेन करायला सांगणार आहे. ठीक आहे, आणि आपल्याला पॉवर बीआय स्टार्ट करायचं आहे आणि उद्या आय थिंक पाडवा आहे, राईट? उद्या काय प्लॅन आहेत का तुमचे पाडव्याचे? यस, किती मोठा आहे यस आला? तुम्हाला तर उभं राहायचं नाही ना तिथं. 1 वर्ष जाऊ द्या. आता परत म्हणताल सर तुम्ही आमच्या धर्माबद्दल असं बोलताय, उगं माझ्यावरती केस करताल कुठं तर तुम्ही. आता तू दोन्ही बाजूने बोलल्यावर तुला काय बोलायचं? बरं, उद्या बाबतीत मी तुम्हाला सांगेन काय अपडेट असेल ते ग्रुप वरती. पण तुम्हाला या गोष्टी जर सुट्टी जरी मिळाली तरी तुम्हाला टाइम मिळेल फिरायला, नाही अभ्यास करायला. ठीक आहे, तर तुम्हाला मी आता टेक्स्ट फाईल पाठवलेली आहे व्हॉट्सअप वरती, तुम्ही त्या पद्धतीने इंट्रोडक्शन बनवायला स्टार्ट करा आणि त्यानंतर तुमची लिंक्डइनच्या प्रोफाईल वरती तुम्ही पोस्ट टाकायला चालू करा जास्तीत जास्त आणि कनेक्शन वाढवायला स्टार्ट करा. आता ही या गोष्टी तुम्ही कुठे डिस्कस करू शकतो. आता जसं की आपल्या इथे रजत इंस्टा नाही लिंक्डइन वरचा हिरो आहे, तर रजत कडून तुम्ही गोष्टी शिकून घेऊ शकता कसं करायचं. ठीक आहे, तर तोपर्यंत तुम्ही इंट्रोडक्शन बनवायला स्टार्ट करा. मी तोपर्यंत इथे पाहतो, बोर्ड क्लीन करतो तोपर्यंत.